वसईतील तुंगार फाटा परिसरात सीएनजी गॅससाठी रिक्षा चालकांच्या रांगा लागल्या होत्या। गॅस पुरवठा करणारे वाहन विलंबाने पेट्रोल पंपात दाखल झाल्यामुळे तब्बल 9 तास रिक्षा चालकांना रांगेत उभे राहावे लागले। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा परिणाम आता भारतातही जाणवायला लागला आहे। गॅस सिलेंडर नंतर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होईल या भीतीने वसई विरार शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याकरिता दुचाकी, चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे शहरातील पेट्रोल पंप संध्याकाळच्या वेळी लवकरच बंद होताना दिसत आहेत। वसई पूर्वेतील तुंगार फाटा परिसरात शुक्रवारी गॅस सिलेंडरच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे नागरिक रस्त्यावर उतरल्याची घटना घडली होती। अनेक वाहने अडवून लोकांनी चक्काजाम केला होता, तर यामुळे बराच वेळ या भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। सिलेंडर नंतर आता सीएनजी गॅससाठी देखील रिक्षा चालकांना ताटकळत रांगेत उभे राहावे लागत आहे। वसई पूर्वेतील तुंगार फाटा परिसरात बर्मा सेल सीएनजी पंप आहे। वसई पूर्वेतील आणि मुख्य तत्वे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील प्रवाशांची ने-आण करणारे रिक्षा चालक या पेट्रोल पंपावर सीएनजी गॅस भरण्यासाठी येतात। दररोज पहाटेपासूनच या पंपावर रिक्षा चालकांच्या रांगा लागतात। मात्र सोमवारी सकाळी सीएनजी गॅसने वाहन न आल्यामुळे पहाटे 4 ते दुपारी 12 वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल 7 तास रिक्षा चालकांना रांगेत उभे राहावे लागले। 12:30 वाहन आल्यानंतर रिक्षा चालकांना गॅस पुरवठा करण्यास सुरुवात झाली। धानिवबाग येथील सीएनजी पंप काही सील करण्यात आले आहेत। त्यामुळे रिक्षा चालकांकडून पैसे उकळण्यासाठी गॅस भरून दिला जात नसल्याचा आरोप यावेळी जनशक्ती चालक मालक संघटनेच्या रिक्षा चालकांनी केला आहे। तर शहरातील काही पेट्रोल पंप आणि सीएनजी पंपावर देखील अशीच काहीशी परिस्थिती असल्याची प्रतिक्रिया रिक्षा चालकांनी दिली आहे। आपल्याकडे इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, पण गॅस सिलेंडर प्रमाणे इंधनाच्या तुटवड्याच्या भीतीने लोक पेट्रोल पंपावर गर्दी करत आहेत। त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे वसईचे तहसीलदार दीपक गायकवाड म्हणाले। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।